नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 8वी विषय इतिहास प्रकरण नंबर 14 महाराष्ट्र राज्याची निर्मिती अभ्यासणार आहोत. तर चला सुरुवात करूया. भारताला स्वातंत्र्य प्राप्त झाल्यानंतर भाषावार प्रांतरचनेची मागणी मोठ्या प्रमाणात केली जात होती. महाराष्ट्रातही मराठी भाषिक राज्याची मागणी करणारी संयुक्त महाराष्ट्र चळवळ इसवी सन 1946 पासून सुरू झाली. अनेक स्थित्यंतरातून या चळवळीची वाटचाल होऊन शेवटी 1 मे 1960 रोजी महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली. पार्श्वभूमी: मराठी भाषिक लोकांच्या एकीकरणाचा विचार 20व्या शतकाच्या सुरुवातीपासूनच अनेक जाणकारांनी व्यक्त करण्यास सुरुवात केला. 1911 मध्ये इंग्रज सरकारला बंगालची फाळणी रद्द करावी लागली. त्या पार्श्वभूमीवर न. चि. केळकर यांनी लिहिले की मराठी भाषा बोलणाऱ्यांची सर्व लोकसंख्या एका अंमलाखाली असावी. लोकमान्य टिळकांनी 1915 साली भाषावार प्रांतरचनेची मागणी केली होती, परंतु त्या काळात भारताच्या स्वातंत्र्याचा प्रश्न अधिक महत्त्वाचा असल्याने हा प्रश्न मागे पडला. 12 मे 1946 मध्ये बेळगाव येथे आयोजित केलेल्या साहित्य संमेलनात संयुक्त महाराष्ट्रासंदर्भात महत्त्वपूर्ण ठराव मंजूर करण्यात आला. संयुक्त महाराष्ट्र परिषद 28 जुलै रोजी मुंबई येथे शंकरराव देव यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र एकीकरण परिषद भरली. या परिषदेने मराठी भाषिक प्रदेशाचा एक प्रांत करावा, यात मुंबई, मध्य प्रांतातील मराठी भाषिक तसेच मराठवाडा व गोमंतक या मराठी भाषिक भागाचा समावेश करावा असा ठराव संमत केला. दार कमिशन: संविधान सभेचे अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी 17 जून 1947 रोजी न्यायाधीश एस. के. दार यांच्या अध्यक्षतेखाली भाषावार प्रांतरचनेसाठी दार कमिशनची स्थापना केली. 10 डिसेंबर 1948 रोजी दार कमिशनचा अहवाल प्रसिद्ध झाला, परंतु त्यामुळे प्रश्न सुटला नाही. JVP समिती, यालाच त्रिसदस्य समिती असेही म्हणतात, भाषावार प्रांतरचना निर्माण करण्याच्या परिस्थितीचा अभ्यास करण्यासाठी काँग्रेसने 29 डिसेंबर 1948 रोजी एक समिती नेमली. यात पंडित जवाहरलाल नेहरू, वल्लभभाई पटेल आणि पट्टाभिसातारामय्या यांचा समावेश होता. या 3 सदस्यांच्या अध्यक्षरावरून JVP ही समिती ओळखली जाते. या समितीने आपल्या अहवालात भाषावार प्रांतरचना काँग्रेसला तत्वतः मान्य आहे, पण ही योग्य वेळ नाही अशी शिफारस केली. या अहवालाविरुद्ध महाराष्ट्रभर तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. त्याचवेळी जनजागृतीसाठी सेनापती बापट यांनी प्रभात फेऱ्या काढल्या. आचार्य अत्रे यांनी मुंबई महापालिकेत मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राचा ठराव मांडला. तो 50 विरुद्ध 35 मतांनी मंजूर झाला. यामुळे मुंबई महाराष्ट्रात असावी ही जनतेची इच्छा सिद्ध झाली. राज्य पुनर्रचना आयोग: भारत सरकारने न्यायमूर्ती S. फाजल अली यांच्या अध्यक्षतेखाली 29 डिसेंबर 1953 रोजी राज्य पुनर्रचना आयोग स्थापन केला. एकोणतीस डिसेंबर 1953 रोजी राज्य पुनर्रचना आयोग स्थापन केला. या आयोगाने 10 ऑक्टोबर 1955 रोजी आपला अहवाल सादर केला. या अहवालात मुंबईचे द्विभाषिक राज्य निर्माण करावे अशी शिफारस केली. नागपूर करार: सर्व मराठी भाषिक जनतेचे एक राज्य स्थापन करण्यासाठी 1953 मध्ये नागपूर करार झाला. या कराराप्रमाणे पश्चिम महाराष्ट्र व विदर्भ, मराठवाड्यासह संयुक्त महाराष्ट्राची निर्मिती झाली. संविधानातील 1956च्या दुरुस्तीप्रमाणे कलम 371 भाग 2
चा समावेश संविधानात करण्यात आला. त्याप्रमाणे विकास कार्यासाठी समन्वय निधी, तांत्रिक व व्यावसायिक शिक्षणासाठी पुरेसा निधी, त्या त्या भागातील लोकसंख्येच्या प्रमाणात, राज्य शासनाच्या सेवेत नोकऱ्यांच्या संधी आणि महाराष्ट्र विधानसभेचे वार्षिक एक अधिवेशन नागपूर येथे घेणे इत्यादींचे नागपूर कराराद्वारे हमी देण्यात आली. मराठी भाषिकांचा मुंबईसह महाराष्ट्र निर्माण व्हावा यासाठी संघर्ष सुरू झाला होता. मुंबईत कामगार मैदानावर मोठी सभा झाली. त्यावेळी शंकरराव देव म्हणाले, महाराष्ट्रापासून मुंबई वेगळी करायला आपण प्राणपणाने विरोध करू. जनतेच्या भावनांना आणि मागण्यांना जन आंदोलनाचे स्वरूप येऊ लागले. त्यात महिलाही उत्स्फूर्तपणे सहभागी होऊ लागल्या. सुमतीबाई गोरे, इस्मत चुगताई, दुर्गा भागवत, तारा रेड्डी, चारुशीला गुप्ते, कमलाताई मोरे, सुलताना जोहरी अशा अनेक महिलांनी आंदोलनात भाग घेतला. 7 नोव्हेंबर 1955 रोजी कामगारांची सभा झाली. यात विविध कामगार संस्था, कम्युनिस्ट, प्रजा समाजवादी, समाजवादी शेतकरी कामगार पक्ष, जनसंघ असे अनेक राजकीय पक्ष सामील झाले. अध्यक्षस्थानी कॉम्रेड श्रीपाद अमृत डांगे होते. या अधिवेशनात SM जोशी यांनी ठराव मांडला की मुंबई विदर्भासह संयुक्त महाराष्ट्र व्हावा. प्रत्यक्ष संघर्षाला सुरुवात. मराठी भाषिक जनतेतील असंतोष वाढत चालला होता. सेनापती बापट यांच्या नेतृत्वाखाली विधानसभेवर मोठा मोर्चा निघाला. यावेळी मोरारजी देसाई हे मुख्यमंत्री होते. शासनाने बंदी आदेश पुकारला. पोलिसांनी मोर्चावर लाठीमार, अश्रुधुराचा वापर केला. त्याच दिवशी सायंकाळी कामगार मैदानावर सुमारे 50,000 लोकांच्या उपस्थितीत जाहीर सभा झाली. कॉम्रेड डांगे यांनी मार्गदर्शन केले. संयुक्त महाराष्ट्राच्या मागणीचा लढा अधिक गतिमान करण्यासाठी 21 नोव्हेंबर 1955 रोजी एक दिवसाचा लाक्षणिक संप करण्याचा निर्णय घेतला गेला. संयुक्त महाराष्ट्र समितीची स्थापना कशी झाली बघूया. मराठी भाषिक जनतेच्या संयुक्त महाराष्ट्र मागणीचा प्रश्न बिकट होत गेला. राज्यभर असंतोष धुमसत होता. 6 फेब्रुवारी 1956 रोजी केशवराव जेधे यांच्या अध्यक्षतेखाली पुण्याच्या टिळक स्मारक मंदिरात सभा झाली. यात समितीने आपली कार्यकारिणी जाहीर केली. त्यानुसार अध्यक्षपदी कॉम्रेड श्रीपाद अमृत डांगे, उपाध्यक्ष डॉक्टर त्र्यरा नरवणे तर सचिवपदी SM जोशी यांची निवड झाली. समितीची स्थापना करण्यात ग.त्र्य माडखोलकर, आचार्य प्र.के. अत्रे, मधु दंडवते, प्रबोधनकार केशव ठाकरे, य.कृ. सोवनी यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. याबरोबरच सेनापती बापट, क्रांतिसिंह नाना पाटील, लालजी पेंडसे, अहिल्याबाई रांगणेकर यांनी संयुक्त महाराष्ट्र चळवळीत मोठे योगदान दिले. आंदोलन महाराष्ट्रातील खेड्यापाड्यापर्यंत पोहोचविले. ज्यावेळी मुंबई महाराष्ट्राला मिळणार नाही हे स्पष्ट झाले, त्यावेळी प्रचंड जन आंदोलन उभे राहिले. या चळवळीत राज्य शासनाने केलेल्या गोळीबारात 106 जण हुतात्मा झाले. पुढे संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी हौतात्म्य पत्करलेल्या या 106 सुपुत्रांचे हुतात्मा स्मारक मुंबई फ्लोरा फाउंटनजवळ उभारले. 1 नोव्हेंबर 1956ला द्विभाषिक मुंबई राज्य अस्तित्वात आले. त्यानंतर 1957 साली लोकसभा, विधानसभा व मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका झाल्या. त्यात संयुक्त महाराष्ट्र समितीला मोठे यश मिळाले. या निकालावरून मतदार द्विभाषिकांविरुद्ध आणि संयुक्त महाराष्ट्राच्या बाजूने आहेत हे स्पष्ट झाले. माहीत आहे का तुम्हाला विद्यार्थ्यांनो? बघा, या ठिकाणी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, शाहीर अमर शेख, शाहीर द.ना. गवाणकर यांच्याविषयी माहिती दिलेली आहे. ती आपण थोडक्यात बघूया. मराठी वृत्तपत्रांची आणि शाहिरांची कामगिरी. या आंदोलनात वृत्तपत्रांची भूमिका महत्त्वाची होती. प्रबोधन, केसरी, सकाळ, नवाकाळ, नवयुग, प्रभात अशा अनेक वृत्तपत्रांनी जनजागृतीचे काम केले. संयुक्त महाराष्ट्र आंदोलनात आचार्य अत्रेंच्या मराठा या वृत्तपत्राने वैशिष्ट्यपूर्ण कामगिरी केली होती. बाळासाहेब ठाकरे यांनी मावळा या टोपण नावाने व्यंग्यचित्र काढून जन आंदोलन व्यापक बनवले. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, शाहीर अमर शेख व शाहीर द.ना. गवाणकर यांनी आपल्या लेखणीतून मोठ्या प्रमाणात जनजागृती केली. पुढे जाऊया. प्रतापगडावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचे अनावरण प्रधानमंत्री पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या हस्ते 30 नोव्हेंबर 1957 रोजी होणार होते. यावेळी संयुक्त महाराष्ट्र समितीने भाई माधवराव बागल
यांच्या नेतृत्वाखाली प्रचंड मोर्चा काढला. एस एम जोशी, ना ग गोरे, जयंतराव टिळक, प्र के अत्रे, उद्धवराव पाटील इत्यादी नेते उपस्थित होते. समितीने पसरणी घाट व पोलादपूरजवळील तीव्र निदर्शने केली. मराठी भाषिकांच्या भावनांची आणि एकूण परिस्थितीची जाणीव पंडित नेहरूंना करून देण्यात आली आणि समिती त्यामध्ये यशस्वी झाली. संयुक्त महाराष्ट्र समितीच्या नेतृत्वाखाली आंदोलनामुळे केंद्र सरकार महाराष्ट्र निर्मितीस अनुकूल झाले. या प्रसंगी काँग्रेसच्या अध्यक्ष इंदिरा गांधी यांनी आपले वजन संयुक्त महाराष्ट्राच्या पारड्यात टाकले. महाराष्ट्र व गुजरात या दोन भाषिक प्रांतांच्या रचनेस केंद्र सरकारने अनुमती दिली. एप्रिल 1960 मध्ये संसदेने मुंबई पुनर्रचना कायदा मंजूर केला. या कायद्यानुसार 1 मे 1960 रोजी महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली. 1 मे 1960 रोजी पहाटे राजभवनात झालेल्या विशेष समारंभात पंडित नेहरूंनी कामगार दिनाला महाराष्ट्र राज्याची अधिकृत घोषणा केली. महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री म्हणून यशवंतराव चव्हाण यांनी ही जबाबदारी स्वीकारली. धन्यवाद.